Hello students, welcome back to the channel. UIICL स्पेशल बॅच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जे स्पेशलिस्ट ऑफिसर अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट्स मध्ये जे स्पेशलिस्ट ऑफिसर्सची जागा निघाले होते त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. बट व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की महावितरणची जो रिझल्ट आहे तो डिसेंबर महिन्यात एक्सपेक्टेड आहे आणि नगर परिषद मध्ये जो अकाउंटंटची भरती आहे त्याच्याशी रिलेटेड नोटिफिकेशन आणि इतर माहिती जी आहे ते आपल्याला फेब्रुवारी 2025 मध्ये नगर परिषदचे इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळेल. आता या पोस्ट बद्दल जास्त माहिती सांगणार नाहीये कारण याची एक्झाम फॉर्म भरायची जी डेट आहे ते ऑलरेडी निघून गेलेली आहे आणि एक्झाम डेट सुद्धा या एक्झामची आलेली आहे नियर अबाउट 23 डिसेंबर. हे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेलच. ओके, 20 पोस्ट आहेत. सीए किंवा आयसीडब्ल्यू बीकॉम मध्ये 60 पेक्षा जास्त, 55 पेक्षा जास्त एससी एसटी कॅन्डिडेट साठी लागेल. एज 21 ते 30. नंबर ऑफ क्वेश्चन 60 असतील, 120 मिनिट असतील. टोटल 45 मिनिट्स तुम्हाला या सेशन्सला द्यावं लागेल. असं ओव्हरऑल ह्या पोस्ट साठी जी एक्झाम होणार आहे त्याच्याशी रिलेटेड माहिती आहे. आता या एक्झामची प्रिपरेशन करत असताना आय डोंट नो तुमच्यापैकी मॅक्सिमम जण करत आहेत का नाहीत, बट रिक्वायरमेंट येत होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता अभ्यास करत असताना कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला फोकस करायचे. सर्वात पहिला बेसिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हा पूर्णपणे असणार आहे 11th 12th सीबीएसईच्या आधारावर. आणि जर तुम्ही महावितरणची बॅच घेतला असाल त्याच्यामध्ये सुद्धा आहे, बट स्पेशली या एक्झाम साठी आपण टेम्पररी एका महिन्याची बॅच आपण स्टार्ट करत आहोत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बॅच जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये हे पूर्ण 11 चे जे टॉपिक्स आहेत, इंट्रोडक्शन म्हणजे बेसिक्स ऑफ अकाउंटन्सी असेल. जस्ट 1 सेकंड. बेसिक्स ऑफ अकाउंटिंग असेल अँड बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असेल, डेप्रिसिएशन असेल, फायनान्शियल स्टेटमेंट असेल, पार्टनरशिप असेल, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असेल. हे सर्व टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर ऑलरेडी झालेले आहेत. ऑलराईट. त्याच्यानंतर सेकंड जो सब्जेक्ट आहे जनरल इन्शुरन्स अकाउंटिंग, याच्यामध्ये जनरल बेसिक्स ऑफ इन्शुरन्स असेल, फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ इन्शुरन्स कंपनी असेल, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड ऑडिटर्स रिपोर्ट ऑफ इन्शुरन्स कंपनीज याच्याशी रिलेटेड एक प्रॉपर पीडीएफ जे आहे ते तुम्हाला तिथं उपलब्ध करून देईल आणि कशा प्रकारचे एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन या पर्टिक्युलर टॉपिक्स वर येतील ते सुद्धा कव्हर तुम्हाला करायचं आहे आणि आपल्या मार्फत करून घेतल्या जाईल. त्यानंतर सब्जेक्ट 3 IFRS इंडियन फायनान्शियल रिपोर्ट शी रिलेटेड असेल. त्यानंतर ह्यामध्ये कोणते कोणते एस येतात, अकाउंटिंग स्टँडर्ड येतात, काय काय नाही, ते पूर्णच्या पूर्ण असेल. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डशी रिलेटेड पूर्ण नोट्स ऑलरेडी त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि हा मॅक्सिमम टॉपिक जे आहे ते आपण महावितरणच्या वेळेस ऑलरेडी कव्हर करून घेतलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट 4 असेल इन्कम टॅक्सशी रिलेटेड. इन्कम टॅक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत, बेसिक्स कन्सेप्ट असतील, रेसिडेन्शियल स्टेटसशी रिलेटेड क्वेश्चन असतील, हेड ऑफ इन्कम जे 5 आहेत त्याच्याबद्दल माहिती असेल, सेक्शन 80 डिडक्शनशी रिलेटेड असेल, टीडीएस असेल, इन्कम टॅक्स फॉर्म चलान असेल, ह्याच्याशी रिलेटेड पूर्ण एमसीक्यू क्वेश्चन्स कव्हर करायचे. आता हे जे सर्व टॉपिक्स आहेत हे जे UIICL ची 2023 ला एक्झाम झाली होती त्याच्यावर जे क्वेश्चन्स आले होते ते सर्व ऑन अन ॲव्हरेज क्वेश्चन्स ह्या पर्टिक्युलर टॉपिक्स वर आले होते, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर मेजर फोकस ठेवायचा आहे. त्यानंतर जीएसटी असेल सब्जेक्ट 5, ज्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री ऑफ जीएसटी असेल, इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड जनरल प्रिन्सिपल्स असेल, डेफिनेशन्स असेल, रिटर्न्स, चलान अँड ड्यू डेटशी रिलेटेड जे पण काही सेक्शन्स असतील त्याच्यावर एमसीक्यू पार्ट तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर 6वा सर्वात महत्वाचा सब्जेक्ट कंपनीज ऍक्ट, ज्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात, ते व्यवस्थित तुम्हाला कव्हर करायचे. आता ते कव्हर करत असताना त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत जे आपण चॅप्टर वाईज इथं सॉर्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये कंपनीज ऍक्ट असतील, त्यानंतर प्रॉस्पेक्टस अँड अलॉटमेंट ऑफ सिक्युरिटीशी रिलेटेड असेल, शेअर कॅपिटल अँड डिबेंचरशी रिलेटेड असेल, डिक्लेरेशन ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड, अकाउंट ऑफ कंपनीज, ऑडिट अँड ऑडिटर्स, असं एक प्रॉपर कंपनीज ऍक्ट जे आपण महावितरणला डिस्कस केला होता. सेम सर्व क्वेश्चन्स तिथं तुम्हाला पीडीएफ मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर
सातवा सर्वात महत्वाचा मिसलिनियस तुम्ही म्हणू शकता किंवा अदर इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही त्याला म्हणू शकता, ते म्हणजे डिजिटल इकोसिस्टम ऑफ पेमेंट अँड कलेक्शन. याच्यावर प्रॉपर एक क्लास घेईल मी अर्धा एक तास, ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिजिटल इकोसिस्टम म्हणजे काय, पेमेंट्स कशा पद्धतीने करायला केले जातात, कलेक्शन्स कशा पद्धतीने होतात, काय नाही, ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. वेळ खूप कमी आहे. मॅक्सिमम मुलं तर याचा फॉर्म भरलेले नाहीत, पण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये बॅच लिंक आहे, जॉईन करा. तिथं झाला पॉसिबल तर मी वीक मधून 3 पेक्षा जास्त क्लास घेईन, बट वीक मधून 2 क्लास घेईन, 2-2 तासाचे. MCQ वरच पूर्णपणे भर देईन. ऑलमोस्ट हे जे सिलेबस तुम्ही बघितला 95% व्हिडिओ सहित MCQ नोट सहित कव्हर आहे. राहिलेला 5% सिलेबस 3 ते 4 सेशन्स मध्ये मी कव्हर करून टाकेन. बेस्ट ऑफ लक. महावितरणशी रिलेटेड काय डाऊट असेल, कट ऑफशी रिलेटेड काय डाऊट असेल तर नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि महावितरणचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा डेफिनेटली लाईव्ह येईन आणि मग जे पण आपला काही रिझल्ट असेल, जे पण काही गोष्टी असेल ते शेअर करेन. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. जेवढेही विद्यार्थी UIICL च्या एक्झामचा फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी, जरी तुम्ही बॅच जॉईन केला नाहीत आणि जरी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला विचारू शकता. याचा PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करेन. तिथून प्रॉपर पद्धतीने PDF प्रिंट करून एवढे टॉपिक व्यवस्थित कव्हर करायचे. थँक्यू सो मच.